छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांची ज्येष्ठ कन्या सखुबाई। त्यांचा जन्म इसवी सन 1648 मध्ये झाला। सखुबाई राणीसाहेब या सर्वात ज्येष्ठ कन्या असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या अत्यंत लाडक्या होत्या। त्यांचा विवाह फलटणच्या बजाजी नाईक निंबाळकर यांचे ज्येष्ठ पुत्र महादजी नाईक निंबाळकरांशी 1656 मध्ये लावून देण्यात आला। फलटणचं नाईक निंबाळकर हे घराणं अत्यंत शौर्यशाली आणि पराक्रमी असं होतं। भोसले घराण्याचे नाईक निंबाळकर घराण्याशी पूर्वापार संबंध चालत आले होते। सखुबाईंचे पती महादजी हे फलटणचे सरदार होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई या महादजी यांच्या आत्या होत्या। चंदन पवार लिखित शिवछत्रपती या कादंबरीत एक उल्लेख आढळतो। महादजी यांचे वडील बजाजी नाईक निंबाळकर यांना आदिलशहानं जुलमानं मुसलमान केलं होतं। आदिलशहानं बजाजी यांचं लग्न आपल्या मुस्लिम मुलीसोबत लावून दिलं होतं। काही दिवसातच आदिलशहाच्या मुलीचा मृत्यू झाला। त्यानंतर आदिलशहाची बजाजींवरील मर्जी उतरली। बजाजी परत फलटणला आले। बजाजी यांचं धर्मांतर झाल्याचं ऐकून त्यांची पूर्वपत्नी सावित्रीबाई या फलटणलाच वारल्या होत्या। बजाजी फलटणला आल्याचं छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होतं। मुलगा महादजीला घेऊन बजाजी हे शिवरायांच्या पूर्वसूचनेनं शनी शिंगणापूरला आले होते। बजाजींना पुन्हा हिंदू धर्मात घेण्याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना विनंती केली। बरीच हाना झाल्यावरती बजाजींना पुन्हा हिंदू धर्मात आणलं गेलं। बजाजी आणि महादजींना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज माँसाहेबांसह पुण्याला आले। बजाजी आणि महादजींना पाहून सईबाईंना आनंद झाला। बजाजींना महादजी यांच्या लग्नाची चिंता सतावत होती। धर्मांतरामुळे बजाजींच्या मुलाला कुणी मुलगी देत नव्हतं। त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मुलगी सखुबाई यांचा विवाह महादजी यांच्याशी लावण्याचा निर्णय घेतला। थोड्याच दिवसात महादजी आणि सखुबाईंचं मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं। जेजुरीला जाताना वाटेत लागणारं वाल्हे हे गाव शिवरायांनी महादजींना सखुबाईंच्या चोळी बांगडीसाठी इनाम म्हणून दिलं। शिवरायांचे जावई महादजी नाईक निंबाळकर यांनी स्वराज्यासाठी आपल्या सासऱ्यांना उत्कृष्ट सहाय्य केलं होतं। पुढे संभाजीराजांना औरंगजेबाने पकडून नेलं। त्यावेळी महादजी नाईक निंबाळकर हे मोघलांच्या हाती लागले। महादजी राजे यांना औरंगजेबानं ग्वालेरच्या किल्ल्यात कैदेत ठेवलं। काही दिवसांनी महादजी नाईक निंबाळकर यांचा ग्वालेरच्या कैदेतच मृत्यू झाला। त्यानंतर त्यांच्या पत्नी सखुबाई राणीसाहेब या फलटणला सती गेल्या। सखुबाई राणीसाहेब यांची समाधी रॉयल छत्रीबाग या ठिकाणी आहे। साताऱ्यातील फलटणमध्ये नाईक निंबाळकर घराण्याची आताची पिढी वास्तव्यास आहे। रामराजे, संजीवराजे, रघुनाथ राजे, श्रीमंत सुभद्रा राजे हे या ठिकाणी वास्तव्य करतात।